नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. दक्षिण मुंबईतील धोकादायक आणि जीर्ण झालेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न आता मार्गी लागलाय. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास विधेयक 2026 मंजूर झाल्यानं या प्रक्रियेला महत्त्वपूर्ण गती मिळणार आहे. या दुरुस्तीमुळे म्हाडाला म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण सक्षम प्राधिकरणाचा कायदेशीर दर्जा प्राप्त झाला असून धोकादायक उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेले न्यायालयीन आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचं मानलं जात आहे. दक्षिण मुंबईतील हजारो उपकर प्राप्त इमारती गेल्या अनेक दशकांपासून जीर्ण अवस्थेत उभ्या आहेत. या इमारतींमध्ये राहणारे लाखो नागरिकांचे जीव अक्षरशः धोक्यात आले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात इमारत कोसळण्याच्या भीतीनं रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावं लागतंय. अशा परिस्थितीत या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सातत्यानं मागणी होत होती. मात्र कायदेशीर वाद आणि अधिकारांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नामुळे पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे सरकत नव्हती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं गृहनिर्माण क्षेत्रातील महत्त्वाची सुधारणा म्हणून संबंधित कायद्यात दुरुस्ती केली आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर दिलेल्या या विधेयकामुळे म्हाडाला धोकादायक उपकर प्राप्त इमारतींबाबत सक्षम प्राधिकरण म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अशा इमारतींची स्थिती निश्चित करणं, पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करणं आणि आवश्यक प्रशासकीय निर्णय घेणं यासाठी स्पष्ट कायदेशीर अधिकार म्हाडाकडे आले. गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक सभागृहात मांडताना दक्षिण मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणं ही सरकारची प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की अनेक वर्षांपासून विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे पुनर्विकासाची कामं रखडली होती. त्यामुळे लाखो नागरिकांना सुरक्षित घरांपासून वंचित राहावं लागत होतं. या दुरुस्तीमुळे तो अडथळा दूर होऊन पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक वेगानं राबवता येईल. मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या संदर्भात जागा मालक आणि म्हाडा यांच्यात अधिकारांवरून वाद निर्माण झालेला. धोकादायक इमारती घोषित करण्याचा अधिकार म्हाडाकडे नसल्याचा दावा काही जागा मालकांनी न्यायालयात केला होता. या दाव्यामुळे अनेक पुनर्विकास प्रस्तावांवर स्थगिती आली आणि संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली होती. राज्य सरकारनं या परिस्थितीचा विचार करूनच कायद्यात दुरुस्ती करत म्हाडाला स्पष्ट अधिकार बहाल केलेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच राज्य सरकारनं विधेयक मंजूर करून कायदेशीर स्थिती अधिक स्पष्ट केली आहे. त्यामुळे न्यायालयासमोर सरकारला आपली भूमिका अधिक प्रभावीपणे मांडता येणार आहे. या दुरुस्तीमुळे न्यायालयीन प्रक्रियेलाही नवीन दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये. दक्षिण मुंबईतील सुमारे 13,800 उपकर प्राप्त इमारतींमध्ये जवळपास 20 लाख नागरिक वास्तव्यास आहेत. या इमारतींपैकी अनेक इमारती या अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना दरवर्षी पावसाळ्यात आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागतं. इमारतींचे भाग कोसळणे, भिंती ढासळणे किंवा संपूर्ण इमारत पडण्याच्या घटना दरवर्षी घडतात. मुंबईत 2017 मध्ये हुसेनी बिल्डिंग कोसळून 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याआधी 2012 मध्ये डोंगरी इथं इमारत दुर्घटनेत 14 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 2020 मध्ये फोर्ट परिसरातील इमारत दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतर धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच पार्श्वभूमीवर 2020 मध्ये म्हाडा कायद्यात कलम 79 आणि कलम 79 यांचा समावेश करण्यात आला होता. या तरतुदींनुसार धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यास मालक अपयशी ठरल्यास म्हाडाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार देण्यात आला. तसेच इमारतीतील किमान 51% भाडेकरूंनी संमती दिल्यास त्यांनाही स्वतंत्रपणे पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र या अधिकारांवरच न्यायालय प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी अडकली होती. आता नव्या दुरुस्तीमुळे या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मालक किंवा आवश्यक संमती असलेल्या भाडेकरूंनी सादर केलेल्या पुनर्विकास प्रस्तावांवर जलद निर्णय घेणं शक्य होणार आहे. त्यामुळे अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. राज्य सरकारच्या मते या कायदेशीर सुधारणेमुळे केवळ पुनर्विकासाला चालना मिळणार नाही, तर दक्षिण मुंबईचा एकूण नागरी चेहरामोहराही बदलण्यास मदत होईल.
जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी आधुनिक, सुरक्षित आणि अधिक सुविधायुक्त इमारती उभारल्या जाऊ शकतील. त्यामुळे रहिवाशांना त्याच परिसरात अधिक प्रशस्त आणि सुरक्षित घरं उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. पुनर्विकासाच्या प्रक्रियेत सर्व संबंधित घटकांच्या समन्वय साधणे हेही या कायद्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जात आहे. जागा मालक, भाडेकरू, विकासक आणि म्हाडा यांच्यातील जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट झाल्यानं निर्णय प्रक्रियेत अनावश्यक विलंब कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे भविष्यात पुनर्विकास प्रकल्प अधिक नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीनं राबवले जाऊ शकतात. गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ही दुरुस्ती दक्षिण मुंबई पुरती मर्यादित नसून राज्यातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकास धोरणासाठीही महत्त्वाचा संदर्भ ठरू शकते. शहरांमधील वाढती लोकसंख्या, जुनी होत चाललेली इमारती आणि सुरक्षित निवासाची गरज लक्षात घेता अशा कायदेशीर सुधारणांचे महत्त्व अधिक वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. न्यायालयाचा अंतिम निर्णय आणि नव्या कायदेशीर तरतुदींचा प्रभाव यावर पुढील पुनर्विकास प्रक्रियेची दिशा निश्चित होणार आहे. एकूणच दक्षिण मुंबईतील 13,800 उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारनं उचललेलं हे पाऊल गृहनिर्माण क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानलं जाते.